आदरणीय व्यासपीठ, अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव आदरणीय करीर सर, प्रशासनातील आमचे सर्वांचे महामेरू, ज्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मला नगर विकास विभागामध्ये मिळाली, ते आजचे सत्कारमूर्ती, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि अकोले तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय पिचड साहेब, माझे मित्र अजित देशमुख आणि नामोल्लेख टाळून, माझ्या स्मरणशक्तीचा दोष म्हणा किंवा वेळेअभावी सर्वांचा नामोल्लेख टाळून व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आमच्या चौधरी आणि देशमुख कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले सर्व नातेवाईक, पै पाहुणे, विविध क्षेत्रातील मान्यवर, महसूल तसेच नगरविकास विभागातील अजित आणि माझे सर्व सहकारी, आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. आणि ज्यांच्यामुळे आज मला तुमच्यासमोर उभं राहण्याची संधी मिळाली त्या स्वर्गीय आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होतो. एक पोलादी मानसिकतेची स्त्री, जिने तहसन हस करत एक नाही दोन नाही तब्बल 5-5 छाया शृंग लावून पाताळात गाडणारा युगंधर घडविला, त्या राजमाता जिजाऊंना वंदन करतो. आणि पराक्रमाचं म्हणाल तर ज्या ठिकाणी डोळे उघडले त्या शिवनेरीतला शिव आणि ज्या ठिकाणी डोळे बंद केले त्या रायगडातला राय, हे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा क्रांती पर्व म्हणजे शिवराय, त्या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. खरं तर अजितने सरांबद्दल खूप काही सांगितलं, सर्वांबद्दल सगळी स्तुती केली. आता मला बोलायला फारसं काही राहिलं नाही असं मला वाटतंय. तरीसुद्धा सरांच्या हाताखाली प्रशिक्षित झालेलं आहे, त्यामुळे निश्चितच 2 शब्द व्यक्त करू शकेल अशी मला खात्री आहे. माणूस जन्माला येतात, जगाशी अनेक अतूट धाग्यांनी बांधला जातो. पुढच्या वाटचालीत जुने धागे तुटतात, नवे निर्माण होतात. या नव्या जुन्या धाग्यांचा गोप त्याला सतत गुंफीत राहावं लागतं. माणसाच्या जीवनाला अर्थ येतो त्या गुंफणीतल्या कलेमुळे आणि त्या गोफात असलेल्या नाना विविध रंगांच्या धाग्यांमुळे. खरंच आजचाही दिवस माझ्या अजित आणि सर आपल्या जीवनातला हा असा अविस्मरणीय क्षण आहे. खरं तर निवेदक, मान्यवर आणि आपण सर्वांनीच आपल्या वाणीतून आमच्या कामाची स्तुती केली. सरांची जडणघडण, अजितचं काम, माझं काम याबद्दल आपण फार मोठा प्रकाश टाकला. क्षणभर मन भारावून गेलं आणि दुसऱ्या क्षणी असं वाटलं खरंच आपण त्या पात्रतेचे आहोत काय. पुन्हा मनाने उभारी दिली, नाही खरंच यातल्या काही गोष्टी निश्चितच मनापासून केल्या असतील. आलेलं काम निश्चितपणे तेवढा वेळ देऊन केला असेल, म्हणूनच आपण 2 शब्द कौतुकासाठी पात्र ठरलो असं मला वाटतं. बऱ्याच वेळा काम करण्याची संधी मिळाली आणि ते काम अत्यंत निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न केला, एवढं मी या निमित्ताने निश्चित सांगू शकतो. खरं तर सामान्य माणसाचा विकास हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. त्यासाठी प्रशासनिक संवेदनशीलतेची आवश्यकता असते. प्रशासनिक संवेदनशीलता जपणं आणि जोपासणं हे प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याचं आद्य कर्तव्य असतंच. तसेच आम्हाला लाभलेले आदरणीय करीर सर अत्यंत गुणी असे प्रशासक. अजितने सांगितल्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांसारखी तेजबुद्धी, अत्यंत सहृदयी, नेमकेपणानं कुठल्याही विषयावर अत्यंत रास्त मार्ग दाखवणारे आणि वरच्या पदावर कार्यरत असताना देखील आमच्यासारख्या कनिष्ठ अधिकाऱ्यांचं मत विचारात घेऊन एखाद्या विषयावर निर्णय देणारे अत्यंत कुशल असे प्रशासक म्हणजे नितीन करीर सर, ज्यांनी जिल्हा परिषदेचे CEO, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, मुख्यमंत्र्यांचे सचिव, विक्रीकर आयुक्त, नगरविकास विभागाचे, वित्त विभागाचे आणि महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि आता सेवानिवृत्तीपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलं. आणि आपल्या कामाचा दर्जा हा तर महाराष्ट्रातल्या प्रशासनातील मांदियाळी असलेल्या सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती आहे. त्यांच्या कामाची दखल केवळ महाराष्ट्र राज्यानेच नाही तर देश पातळीवर देखील घेतली गेली. असे गुणवान अधिकारी आम्हाला ज्यावेळी वरिष्ठ स्तरावरचे बॉस म्हणून लागतात त्यावेळी त्यांच्या हाताखाली काम करायला आमचा देखील ऊर भरून येत असतो. त्यामुळे सर, मुंबई मेट्रो लाईन 3ची कारशेड
आरेच्या कारशेडचा प्रश्न असू देत, नाहीतर पुणे युनिव्हर्सिटीच्या बाजूला असणाऱ्या चौकात डबल डेक्करचा फ्लायओव्हर असू देत, अशा कुठल्याही अत्यंत किचकट संवेदनशील प्रश्नावर फाईल सबमिट करताना कधीही मनात दडपण आलं नाही, भीती वाटली नाही. अगदी अजितने सांगितल्याप्रमाणे सरांना कुठलेही संदर्भ अगदी आठवत असतात. सर ज्यावेळी नगरविकास विभागातून महसूल विभागामध्ये बदलीने गेले, टाइम्स ऑफ इंडियाला कधी बातमी आली असेल, इंडियन एक्सप्रेसला कधी बातमी आली असेल की लगेच मला फोन करून सांगणार, अरे त्या ULCच्या ह्या केसमध्ये असा निर्णय झालेला आहे, पेपरला आले, तू आज जरा वाचून घे. आणि त्याच्यासाठी हा संदर्भ आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी सरांनी काम केलेलं ते सुद्धा मला फोन करून सांगितलं जायचं. खरं तर अशी गोष्ट तुम्ही ज्या विभागामध्ये कार्यरत असता त्या विभागाचे सचिव देखील तुम्हाला एवढं आपुलकीने सांगणार नाहीत. सर तर नगरविकास विभागातून बदलून महसूल विभागामध्ये गेले होते, तिथे असताना सुद्धा सरांनी मला अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि कुठल्याही बाबतीत अजितने सांगितलं, सरांकडं जाताना कधीही वेळेचं बंधन नसायचं. सर कामात असतील, बैठकीत असतील, फक्त सांगणार गावाला एक 5 मिनटं थांबा, आणि 5व्या मिनिटाला बेल देऊन आपल्याला आतमध्ये बोलवलं जायचं. इतकं वरदहस्त असणारे एवढ्या वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी असतील तर खरंच ते आमचं दोघांचंही परमभाग्य आहे असं मी खात्रीने म्हणेन. सर वारकरी संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं, शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म आणि सूरब्रह्म यांचा सुरेख संगम झाला की ब्रह्मानंदी टाळी लागते. ब्रह्मानंदी टाळी म्हणजे झोप नाही, तर तो भक्त पांडुरंगाच्या किंवा त्याला आवडत्या असणाऱ्या देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतो. पण आपल्यासारखे वरिष्ठ दर्जाचे प्रशासक आम्हाला लाभल्यावर प्रशासनामध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्यांचे आपण पांडुरंग आहात, आपण पांडुरंग आहात. त्यामुळेच मी आणि अजितने अगदी संकल्पपूर्वक आपल्याला पांडुरंगाची मूर्ती या निमित्ताने भेट दिलेली आहे. ही झाली प्रशासनाची एक बाजू. दुसरीकडे शासन म्हणून ज्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला ते आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय पिचड साहेब. सन 2013 आणि 2014 या 2 वर्षामध्ये साहेब महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री होते आणि मी त्यांच्या स्थापनेवर विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत होतो. खरं तर यापूर्वी मी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील किंवा आदरणीय RR पाटील साहेब असतील यांच्या ग्रामविकास खात्यामध्ये कक्षाधिकारी म्हणून कार्यरत होतो. खरं तर मंत्री स्थापनेवर जाण्यास आपणा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना माहीत असेल, सगळेजण किती इच्छुक असतात. RR पाटील साहेब किंवा मोहिते पाटील साहेबांनी स्वतःहून मला विचारलं होतं, तुम्ही माझ्या स्थापनेवर काम कराल का? तर मी नम्रपणे नकार दिला होता, कारण माझी स्वतःची एक इच्छा होती की पिचड साहेबांच्या स्थापनेवर काम करायचं. आणि ज्यावेळी आपल्या तालुक्याचे आमदार मंत्री महोदय म्हणून काम करतील त्यावेळी आपल्याला जास्त हुरूप येईल कामाला. म्हणून पिचड साहेब ज्यावेळी मंत्री झाले त्यावेळी अगदी निसंकोचपणे साहेबांच्या स्थापनेवर काम करण्यासाठी मी गेलो. पिचड साहेब म्हणजे एक जाणतं नेतृत्व, महाराष्ट्र राज्य शासनाच्या अर्थसंकल्पाचं सखोल ज्ञान असणारे कर्मयोगी. सन 1991 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या होरापळी गावामध्ये कुपोषण आणि बालमृत्यूनं थैमान घातलं होतं. त्यावेळी आदरणीय पिचड साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांना 6 किलोमीटर पायी नेलं आणि तिथल्या आदिवासी दुर्गम भागाची परिस्थिती दाखवली. सन 1992ला त्याचा परिपाक म्हणून आदरणीय पिचड साहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये ट्रायबल्सचा प्लॅन तयार केला आणि आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना तेवढा निधी मिळाला पाहिजे असं हट्टाने बजेट साहेबांनी मंजूर करून घेतलं. आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आपल्या अकोले तालुक्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातली 123 गावं, एकूण 191, आता 193 महसुली गावं अकोले तालुक्यामध्ये झालेली आहेत. देवठाणमधलं मला वाटतं दोडखंडवाडी आणि दोडकनदी या दोन गावांना गेल्या 15 दिवसापूर्वी महसुली गावांचा दर्जा मिळालेला आहे. अशा 191 गावांचा लेखाजोखा ज्यांच्या स्मरणात आहे. प्रत्येक गावातला गाव पुढारी असेल, तिथे जाणारे रस्ते असतील, तिथे जाणारा ओढा असेल, तिथे जाणारी नदी असेल, तिथे असणारं एखादं आराध्य दैवत असेल, याची खडानखडा माहिती साहेबांकडे आहे. आणि तोच थोडासा मी देखील त्यांचा तो गुण घेऊन तालुक्यातल्या रोडमॅपची खडानखडा माहिती जवळ ठेवली. केवळ साहेबांची तालुक्याचीच माहिती नाही तर राज्यभरातलं आदिवासी उपाययोजनेचं क्षेत्र, नागपूर जिल्ह्यातलं कुवारा दिवशन असेल किंवा गोंदिया जिल्ह्यातलं कसारगड असेल, अशी वेगवेगळी ठिकाणं साहेब अगदी एका सेकंदात मला सांगून जायचे, अरे तुला माहिती नाही
अमरावती जिल्ह्यातला हा भाग अत्यंत मागासलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातली ही कम्युनिटी, अंध कम्युनिटी अत्यंत मागासली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या काही गावामध्ये 700 लोकसंख्या असलेले धनगर समाजाचे लोक अत्यंत मागासलेले आहेत. या तालुक्यातले बर्डे भिल्ल जमातीचे लोक अत्यंत मागासलेले आहेत. या तालुक्यातल्या या गावचे फाशी पारधी जमातीचे लोक अत्यंत मागासलेले आहेत. यांच्यासाठी काही योजना तयार करता आलं तर बघ. आणि एक सांगून ठेवतो, मी मेंदुरीला शाळेत होतो, त्या इंदोरी मेंदुरीमधून फार ऊसाचं उत्पादन आहे, तिथे एखादा पूल टाकता आला तर टाक. अशा अनेक गोष्टी साहेब ज्यावेळी चर्चा व्हायची त्यावेळी सांगायचे आणि तितक्याच तत्परतेने मी देखील बऱ्याचशा गोष्टी डोक्यात ठेवून सरांच्या सोबत काम करण्याचा प्रयत्न केला. खरं तर तो ट्रायबल सबप्लॅन ज्या मुख्यमंत्री महोदयांच्या काळात मंजूर झाला, त्यांच्याबद्दलचं लोक माझे सांगात हे आत्मचरित्र लिहिलं गेलेलं आहे. त्या आत्मचरित्रामध्ये राज्य, देश नाही तर जगातल्या काही मोजक्याच लोकांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये आदरणीय पिचड साहेबांच्या नावाचा उल्लेख तुम्हाला आढळून येईल. त्या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर सुधीर जगन्नाथ भोंगळे. पुस्तकाचं नाव लोक माझे सांगाती. आत्मचरित्र कोणाचं आहे ते आपण सर्वांनी शोधायचं. दुसरं महत्त्वाचं काम अजितने सांगितलं की साहेबांनी तालुक्याला पाणीदार करण्यासाठी मुळा आणि प्रवरा खोऱ्याचं कसा कायापालट केला. आढळीसाठी बिताक्याचं पाणी वळवलं असेल, प्रवरेसाठी पाण्याचं फेर वाटप असेल, निळवंडी धरणाची आणि कालव्यांची निर्मिती असेल, मुळेसाठी असणारे सर्व लघु पाटबंधारे प्रकल्प आणि केटीवेअर्सची निर्मिती असेल. त्याचबरोबर तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक खेड्यातल्या प्रत्येक घरामध्ये विद्युत लाईट पोचली पाहिजे याचा ध्यास घेणारे पिचड साहेब. खरं तर या निमित्ताने मी एक सांगू इच्छितो की स्वतः कंदिलाची काच पुसून कंदिलाच्या दिव्याखाली अभ्यास करणारे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर जे अणुशास्त्रज्ञ होते, त्यांनी अणुऊर्जा तयार करून माझ्या भारत देशातल्या प्रत्येक खेड्यातल्या प्रत्येक गावामधल्या प्रत्येक घरामध्ये लाईट पोचली पाहिजे असा संकल्प केला होता. आणि तो तसाच संकल्प आमच्या तालुक्यावर आदरणीय पिचड साहेबांनी केला होता. ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. मला वाटतं माझा वेळ संपत आलेला असेल. फक्त संयोजकांची माफी मागून 1 मिनिट जास्त घेतो. खरं तर मानपत्रातून माझ्या इथपर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख आपण सर केला, त्यात थोडीशी भर टाकण्याचा प्रयत्न करतो. कुठल्याही नोकरीला किंवा शासकीय नोकरीला लागल्यावर असं म्हटलं जातं की नोकरीला लागणाराचं बिराड विंचवासारखं पाठीवर असतं. पण माझ्या बाबतीत ते शालेय जीवन आणि महाविद्यालयीन जीवनातच सुरू झालं. कारण प्रत्येक वेळी परिस्थितीशी तडजोड करावी लागली. आईवडील आणि माझ्या सर्वच कुटुंबियांचे कष्ट. खरं तर माझे मोठे भाऊ शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यावर आमच्या कुटुंबाची थोडीशी परिस्थिती सुधारली, नाहीतर कदाचित एवढं शिक्षणसुद्धा घेऊ शकलो नसतो. ज्या गावात मिळेल किंवा ज्या शहरात ॲडमिशन मिळेल तिथे जायचं आणि तिथल्या परिस्थितीशी एकरूप व्हायचं. मग आंभोळ, कोतुळ, अकोले, संगमनेर, पुणे, राहुरी असा 6 गावं आणि शहरांचा माझा शिक्षणासाठीचा प्रवास झाला. त्यामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये विद्यार्थी सहाय्यक समितीने दिलेली मोलाची साथ, कमवा आणि शिका योजनेत काम करून त्या वसतिगृहामध्ये मी राहत होतो. आणि त्या वसतिगृहात जेवणासाठी जात असताना त्यावेळी माझे मित्र सुनील कोरडे असतील, मनोज कोल्हे, विकास भोर, शिवाजी आमले असे असंख्य कृषी बांधव ज्यांनी वेळोवेळी मला मोलाची मदत केली, त्या सर्वांचं ऋण व्यक्त करणं या निमित्ताने मी माझं आद्य कर्तव्य समजतो. आणि अगदी कार्यक्रमाच्या सत्काराचा शेवट म्हणूया, त्यावेळी जे आदरणीय हुलवळे साहेब, आम्ही आदराने त्यांना बापू म्हणतो, आपल्या पिंपळदरीचे आहेत, शिर्डी संस्थानला उपमुख्य कार्यकारी आहेत, अधिकारी आहेत, ते आमचे सिनियर आहेत विद्यापीठातले आमचे मार्गदर्शक. त्यांनी सुद्धा अगदी त्यांच्या विद्यापीठाच्या वास्तव्याच्या काळात आर्थिक मदत केली. अशा पद्धतीनं माझं शिक्षण झालं आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी ICAR सारखी अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी भारतातली शिष्यवृत्ती मला मिळाली. खरं तर 10 रुपयाची नोट आणि 2000चा म्हणजे 1000चा एक बंडल, असे 2000 रुपयापेक्षा कधी जास्त पैसे न पाहिलेला विद्यार्थी एकदाच 25,000 रुपये म्हणजे 25 बंडल मला शिष्यवृत्तीच्या हातात दिले गेले. ते कॉलेजच्या ऑफिसमधून हॉस्टेलवर कसे आणायचे, तर त्यासाठी सुनील कोरडे, मनोज कोल्हे आणि मी तिघांनी सगळे खिसे भरले. तरीसुद्धा ते पैसे म्हणजे आणखी कुठे ठेवायचा असा प्रश्न होता. शेवटी ते रुमालात बांधले आणि हातात घेऊन आलो. अशी शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यामुळे माझं पदव्युत्तर शिक्षण झालं.
आणि त्याच कृषी विद्यापीठामध्ये कृषी बांधवांच्या मार्गदर्शनाने शासकीय सेवेकडे जाण्यासाठी लोकसेवा आयोगाचा मार्ग निवडला. आणि आपण म्हणतो ना, बेकारीची कुऱ्हाड ही कधीच माथ्यावर आली नाही, कारण हे 1-2-3 लागोपाठ 2-3 पोस्ट मिळत गेल्या आणि MSCचं थेसिस सबमिट होण्यापूर्वीच नोकरीला रुजू झालो. त्यामुळे बेकारी काय असते हे मला मात्र अनुभवलं नाही, पण ते दुसऱ्याला सुद्धा बेकारी अनुभवता कामा नये. म्हणून ग्रामविकास विभागामध्ये कार्यरत असताना हे स्वच्छता अभियान जर चांगलं राबवायचं असेल तर आदरणीय R. पाटील साहेबांना म्हटलं, आपल्याकडे 28,000 ग्रामपंचायत आहेत आणि फक्त 18,000च ग्रामसेवकांची पदं मंजूर आहेत, त्यात भरलेली 14,000 आहेत. कसं आपलं अभियान राबणार? काय करावं लागेल? त्यासाठी आणखीन 5,000 ग्रामसेवकांची पदं निर्माण करावी लागतील, त्यांची भरती करावी लागेल आणि त्यांना जास्तीच्या जबाबदाऱ्या द्याव्या लागतील. अशा पद्धतीने त्यावेळी आम्ही 5,000 पदं निर्माण केली आणि भरतीचे टप्पे केले. कारण वित्त विभाग सर ACS होते वित्त विभागाला, एकदाच काही पदभरतीला मान्यता देणार नाही, टप्प्याटप्प्याने भरती केली आणि ग्रामविकास विभागाला एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर आणलं. तदनंतर आमचे मंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले. तिकडे मला बोलावून घेतलं, ग्रामविकासला पदभरतीचे प्रश्न सोडवले, आता मला पोलीस प्रशासनाचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करायला पाहिजे, तुम्ही डिपार्टमेंटला येता का? नाही म्हटलं, ह्याच डिपार्टमेंटला ठीक आहे. एवढी काही डिपार्टमेंटची चॉईस किंवा इथे द्या तिथं असं कधी मागणी नसायची, जिथे दिले तिथे काम करायचं. पण मग मला एक प्रस्ताव तयार करून द्या, आम्हाला पोलीस पदांची निर्मिती आणि भरती करायची आहे. 55,000 पदांची निर्मिती आणि 5 वर्षात 11,000 पर इयर पदभरती, असा तो भरतीचा पॅटर्न मी त्या विभागात नसताना देखील आदरणीय R. पाटील साहेबांना तयार करून दिला. खरं तर आपण निष्ठेनं काम केलं तर अशी काही कामं करण्याची संधी मिळत असते. शासकीय नोकरीत रुजू झाल्यावर प्रत्येक ठिकाणी भेटलेले वरिष्ठ अधिकारी सहकारी यांच्या मदतीने इथपर्यंत काम करू शकलो. खरं तर आजपर्यंतच्या 27 वर्षाच्या शासकीय सेवेमध्ये 7 मुख्यमंत्री, 5 उपमुख्यमंत्री, 12 कॅबिनेट मंत्री, 10 राज्यमंत्री आणि तब्बल सचिव दर्जाच्या 32 IAS अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा योग मला आलेला आहे. आणि या सर्वांच्या समृद्ध अनुभवातून त्यांनी जे जे काम सोपवलं ते त्यावेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना माझे सर्व कुटुंबीय, माझी सौभाग्यवती मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेणारी, माझ्या मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देणारी आणि सुट्टीच्या दिवशी फारच आराम केला आणि एखादं काम चुकून राहिलं तर सोमवारी सकाळी जसं भगवद्गीतेचं प्रवचन सुरू होतं तसं किचनमधून कधी प्रवचन ऐकायला यायचं. मग एक दिवस मी नम्रपणे आमच्या सौभाग्यवतींना म्हटलं, अहो मॅडम, एवढं राबू नका, एखादी चूक होत असते माणसाकडून. नवऱ्याला मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत ठेवलेलं फार चांगलं असतं. तर माझी सौभाग्यवती म्हणे, अहो तुम्हाला कधी काही पण सुद्धा का? म्हटलं असंच चालू असतं, हे थोडं हसून खेळून हे कौटुंबिक जीवन पुढे न्यायचं असतं. तुम्ही अगदी शब्दशः अर्थ घेऊ नका, पण काही गोष्टी प्रेमाने सांगत जा, म्हणजे मग काम वेळेवर होईल. मग आमच्या मॅडमने सूर बदलला. सुट्टीच्या दिवशी कधी आराम करायला लागलं का, हो तुम्हाला चालायला जायचं नाही का? जरा चाललं, व्यायाम केला तर तब्येतीला बरं असतं. जर पोट वाढलं तर ते प्रेग्नंट बाईसारखे दिसाल तुम्ही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी असं हळूच काहीतरी कारण सांगून फिरायला बाहेर लावायचं आणि बाहेर जाताय ना, मग ही 4 कामं करून या, असं त्यांनी फंडा स्वीकारला. कारण आमचे गृहमंत्री आणि देशमुख साहेबांचे गृहमंत्री आताही शेजारीच बसलेत, ते एकमेकांचा सल्ला घेत असतात आणि आम्हाला दोघांना बरोबर कात्री पकडायचं काम करत असतात. अशी माझी सौभाग्यवती उज्ज्वला. आणि मला डॉक्टर होमी भाभा ज्युनियर सायंटिस्ट अवॉर्ड मिळवायचंच आहे असा हट्ट करून अभ्यास करणारी माझी मोठी कन्या, अनेक प्रयोग केले आणि थर्मामीटर डायरेक्ट पाण्याचा बॉइलिंग पॉईंट मोजण्यासाठी प्रेशर कुकरला लावलं आणि त्याचा घरात स्फोट झाला. सध्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात शिकते. त्यांची देखील मोलाची साथ. आणि छोटी कन्या जी MBBSच्या प्रथम वर्षात शिकते. पप्पांची हुबेहूब मिमिक्री करणारी. पप्पा ऑफिसमध्ये कसे वागतात हे बघण्यासाठी नीटची परीक्षा झाल्यानंतर एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये आली. सगळं बारीक ऑब्झर्वेशन केलं आणि घरी आल्यावर, आता तुमची माफी मागून मी तुमची मिमिक्री करणार आहे. दिवसभर फक्त बेल वाजव, याला बोलव त्याला बोलव, हा GR घेतला का, ते झालं का, असं करत असतात. आणि मध्ये 2-3 फोन आल्यावर येस सर करतो, 1 तासाने येतो, हा ते होईल, असं कोणाला सांगत होते. अशी हुबेहूब मिमिक्री करणारी माझी छोटी कन्या, या सर्वांचंच मला नेहमी पाठबळ राहिलं आणि त्यामुळेच काही गोष्टी करणं मला शक्य झालं.
आणि त्याशिवाय आपण सर्वजण माझं नेहमीच तोंड भरून कौतुक करता आपल्या अकोले संगमनेरकरांचं माझ्यावर असणारं प्रेम याबद्दल मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. या आपुलकीचे आपल्या कसे मोल करावे कुणी, या आपुलकीचे आपल्या कसे मोल करावे कुणी, मी मनात ठेवील सारे आणि सदैव राहील ऋणी, सदैव राहील ऋणी. जाता जाता अकोलेकरांना एक सांगतो, मी सिंचन विजन 2050 याच्यावर एक 8.5 पानाचा लेख लिहिलेला आहे. त्याचं वाचन चिंतन तर कराच. त्याशिवाय डॉक्टर सुधीर जगन्नाथ भोंगळेंचं दुसरं एक पुस्तक आहे राजकारण पाण्याचं, हे प्रत्येक अकोलेकराने वाचा, म्हणजे आपल्याला आपल्या पाण्याचं महत्त्व कळेल. तुम्ही म्हणाल नेहमी ते भोंगळे साहेबांच्याच पुस्तकाचं उदाहरण देता, त्यांनी 2च पुस्तकं वाचलीत की नाही? काही पटीत शेकड्याच्या पटीत वाचलेली आहेत, पण हा प्रसंग म्हणून मी सांगतो. आणि आम्ही अकोलेकर डांगानी, सावडे साहेबांची खूप सुंदर कविता आहे, आता वेळ नाही, पण आम्ही अकोलेकर डांगानी मायेच्या कुशीत लेकरानं शिरावं, तसं येवलीशी घरटी बांधून सह्याद्रीच्या कडे कपारीत राहतो आणि फेकीत जातो मस्त लकेरी. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.